सर्व पालकांना नमस्कार. काल जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल लागला, परंतु जवाहर नवोदय विद्यालयाचं आपण जर उद्दिष्ट बघितलं तर ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे, ही संकल्पना भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मनामध्ये होती. परंतु आज जी आपण ही 2-3 वर्षापासूनची जर यादी बघितली तर या यादीमध्ये जे काही निवड झालेले आहेत ते विद्यार्थी एक तर शिक्षकाचे आहेत, एक तर नोकरदार वर्गाचे आहेत, एक तर त्याचं कुटुंब सुजाण आहे, आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे. अशा लोकांच्या मुलाची निवड त्या नवोदय विद्यालयामध्ये झालेली दिसते. खरं पाहते हे जे नवोदय विद्यालय आहे, हे नवोदय विद्यालयामध्ये संपूर्ण शिक्षण आहे. त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची मोफत सोय असते. हे सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण आहे. मला सांगा, जर या ठिकाणी एखाद्या शिक्षकाचा मुलगा असेल, एखाद्या नोकरदाराचा मुलगा असेल, एखाद्या आर्थिकदृष्ट्या चांगल्या कुटुंबातील विद्यार्थी असेल, त्याला मोफत घ्यायची काय गरज आहे? राजीव गांधी असा उद्देश होता की ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे, ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, मजुराचा मुलगा शिकला पाहिजे. त्यासाठी हे नवोदय विद्यालय स्थापन केलं. फक्त राजीव गांधी यांनी एक 8 त्या ठिकाणी टाकली होती. ती जी 8 होती तर ती 8 अशी पाहिजे होती की विद्यार्थ्याचा आर्थिक उत्पन्नाचा देखील विचार त्यांनी करायला पाहिजे. तो आर्थिक उत्पन्नाचा विचार त्यांनी केलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं ह्या ज्या नवोदय विद्यालयामध्ये निवड झालेली विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी बाहेर अकॅडमीला जाऊन किंवा त्याचबरोबर ती हजारो रुपये खर्च करून क्लासेस केले आणि त्या ठिकाणी त्याची निवड झाली. त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असं कोण म्हणत नाही, ते हुशारच आहेत ऑलरेडी. परंतु ज्या नवोदय विद्यालयाचा उद्देश जो आहे तो विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे, तो उद्देश पुढेही पूर्ण होताना मला दिसत नाही. त्यामुळे भविष्यकाळात नवोदय विद्यालयाने एक आड घातली पाहिजे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच उत्पन्नाची देखील आड त्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ केला. आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.